नमस्कार, आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तुमच्यासाठी खास चविष्ट आणि चटपटीत आणि खायला एकदम स्वादिष्ट अशी रेसिपी आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. पनीर चिल्ली मसाला आज तुमच्यासाठी मी बनवणार आहे. स्वादिष्ट अशी रेसिपी आहे, हेल्दी अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा. जर माझी रेसिपी तुम्हाला जर छान वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंडला शेअर करायला विसरू नका. तुमच्या अनमोल कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी तयार करायला चालू करूया. आणि अशा नवीन रेसिपी तुमच्यासाठी मी आज अजून घेऊन येणार आहे. तर तुम्ही नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी तयार करायला चालू. चिल्ली पनीर मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहणार आहोत. हे 3 ते 4 मी शिमला मिरची घेतलेली आहे, बारीक कट करून घेतलेली आहे. ही लाल तिखट 4 मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत. हे 7 ते 8 काळी मिरी मी घेतलेली आहे, बारीक करून घेतलेली आहे. ही 100 ml मी पनीर घेतलेलं आहे. एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. 2 ते 3 टेबलस्पून मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्यानंतर 2 ते 3 मी रेड चिली सॉस टाकणार आहे. त्यानंतर 2 ते 3 टेबलस्पून मी सोया सॉस टाकणार आहे. त्यानंतर टॅमॅटो केचप 2 ते 3 टेबलस्पून मी ॲड करणार आहे. त्यानंतर लसूण 8-10 लसणाच्या पाकळ्या मी बारीक करून घेतलेल्या आहे. त्यानंतर 1 इंच मी अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. त्यानंतर थोडीशी हळद मी ॲड करणार आहे. त्यानंतर चवीपुरते मीठ ॲड करणार आहे. तर चला आपण चिल्ली पनीर बनवायला चालू करूया. सर्वप्रथम मी चिल्ली पनीर बनवण्यासाठी मी पनीर फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी मी पनीरमध्ये हे काळी मिरी बारीक करून घेतलेली आहे, ती ॲड करत आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर थोडंसं पीठ ॲड करणार आहे, एक छोटे 3 ते 4 चम्मच. त्यानंतर मी थोडीशी रेड चिल्ली पावडर 1 ते 1.5 चम्मच त्याच्यामध्ये ॲड करत आहे. हे पूर्ण जो मिश्रण आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करत आहे. थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पीठ ॲड करत आहे. आता हे जे पनीर आहे, हे पनीर मी फ्राय करून घेणार आहे. तर चला आपण पनीरला फ्राय करून घेऊया. चला आपण पनीर फ्राय करून घेऊया. त्याच्यासाठी मी गॅस चालू केलेला आहे, पॅन तापलेला आहे. त्याच्यामध्ये 3 ते 4 चम्मच मी ऑइल टाकत आहे. याच्यामध्ये मी पनीर फ्राय करून घेणार आहे. ह्याला आपण पनीरला फ्राय करून घेऊया. छोटे छोटे क्यूब बनवलेले आहेत पनीरचे, पाहू शकता. तर मी हे पनीरचे जे क्यूब आहेत ते मी फ्राय करून घेणार आहे. पौष्टिक अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. मस्त अशी पौष्टिक अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. त्याला असा लालसर रंग येईपर्यंत तुम्ही पनीर भाजून घ्या. गॅसची जी फ्लेम आहे ती लो ठेवा. पनीर असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या छानपैकी, मस्त असं. आणि पनीर भाजताना दक्षता घ्या,
करपणार नाही. हलका ब्राऊन कलर आला की तुम्ही पनीर काढून घ्या. माझी रेसिपी तुम्हाला जर छान वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पौष्टिक अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. जास्त करपेपर्यंत फ्राय करू नका, मीडियमच फ्राय करून घ्या पनीर. तर आपलं पनीर फ्राय झालेलं आहे. याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मस्त असं फ्राय झालेलं, जास्त करपून देऊ नका. पाहू शकता ह्या पद्धतीनं आपण पनीर भाजून घेतलेले. ह्याच पद्धतीनं भाजून घ्या, जास्त करपू नका. तर सर्व पनीर आपण भाजून घेऊया. चला आपण आता पुढची तयारी करूया. चला आपण पनीर चिल्ली मसाला तयार करायला चालू करूया. हे मी जी पनीरला भाजायला जे तेल घेतलं होतं 4 चमचे, तेच राहिलेलं तेल आहे, ते मी तीच यूज करणार आहे. त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम ही जी लसूण कापलेला आहे तो मी ॲड करणार आहे. त्यानंतर ही जी अद्रक आहे, अद्रकही ॲड करणार आहे. त्यानंतर हा जो बारीक चिरलेला जो कांदा आहे तोही मी ॲड करणार आहे. त्यानंतर मी ही जी मिरची आहे, हिरवी मिरची बारीक केलेली आहे, ती ॲड करणार आहे. याला चांगलं भाजून घेणार आहे. मस्त असं हलकं ब्राऊन कलर येईपर्यंत ह्याला सर्व भाजून घ्या. गॅसची जी फ्लेम आहे ती लोच ठेवा, जास्त हाय ठेवू नका. जास्त हाय ठेवल्यामुळे करपण्याची जास्त शक्यता असते, याची दक्षता घ्या. पौष्टिक अशी रेसिपी आहे, ती तुम्ही नक्की करून पहा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या अनमोल कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. हलकंसं ब्राऊन होईपर्यंत आपण हे भाजून घेऊया. छान असा खमंग वास सुटलेला आहे, पाहू शकता. मस्त असा मसाल्याचा खमंग वास सुटलेला आहे. चिल्ली पनीर करण्यासाठी कांदा हा उभाच चिरा, जास्त बारीक चिरू नका. ह्या पद्धतीचाच कांदा हवा आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये हा जो टॅमॅटो केचप आहे तो ॲड करणार आहे. ह्याच्यामध्ये लमसम 2 चम्मच ॲड करणार आहे. त्यानंतर हा जो सोया सॉस आहे तोही मी जास्त नाही 2 चमचे मी ॲड करणार आहे. गॅसची फ्लेम लो ठेवा, जास्त हाय ठेवू नका. त्यानंतर हा रेड चिल्ली सॉस तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही ॲड करा. जास्त जर तिखट हवं नसेल तर जास्त ॲड करू नका. तर हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम ही लो ठेवलेली आहे. त्यानंतर मी ही जी शिमला मिरची आहे, शिमला मिरची ॲड करत आहे.
पूर्ण मिक्स करून घेऊया आपण. हे जे पूर्ण मिश्रण जे आहे पूर्णपणे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्या. त्याच्यामध्ये थोडंसं हलकं मी पातळ करणार आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं हे कॉर्नफ्लॉवरचं जी पीठ आहे ते मिक्स करून मी पाणी ॲड करणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे कॉर्नफ्लॉवरचं. ह्याच्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे थोडं 4 ते 5 मिनटं मी फ्राय करून घेणार आहे. मस्त असं पाहू शकता. त्याच्यामध्ये मी वरून अशी कोथिंबीर ॲड करणार आहे. पूर्णपणे हे मिक्स करून घेणार आहे. ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे. तुमच्या चवीपुरतं मीठ ॲड करा. हे सर्व मिश्रण जे आहे थोडंसं मी अजून कॉर्नफ्लॉवरचं जे पाणी आहे बनवलेलं पिठाचं पाणी आहे थोडं मी ॲड करत आहे. कारण थोडी शिमला मिरची शिजायला हवी, कच्ची राहायला नको. थोडी फ्लेम हलकीशी हाय करा फ्लेम. तर ह्याच्यामध्ये जी मी पनीर जे आहे फ्राय केलेलं पनीर आहे ती मी ॲड करणार आहे आता. हे पाहू शकता हे फ्राय केलेलं मस्त असं पनीर आहे. हे सर्व पनीरचे पीस मी ह्याच्यामध्ये ॲड करत आहे. मस्त असं हे मिक्स करून घ्या. पनीर आणि जी तुमची शिमला मिरची जी पूर्ण मिक्सचर आहे छान असं मिक्स करून घ्या. मसाला पूर्णपणे छान लागेपर्यंत ह्याला मिक्स करा. आता ह्याला 4 ते 5 मिनटं फक्त आपण वाफेवर शिजवून घेऊया. थोडंसं लो फ्लेम ठेवा आणि 4 ते 5 मिनटं ह्याला शिजवून घ्या. छान असा चविष्ट आणि स्वादिष्ट असा आपला चिल्ली पनीर मसाला तयार झालेला आहे. पाहू शकता मस्त अशी चिल्ली पनीर मसाला तयार झालेला आहे. पाहू शकता मस्त असा झालेला आहे. तर चला आपण सर्व करण्यासाठी ह्याला बाउलमध्ये काढून घेऊ. पाहू शकता आपला पनीर मसाला रेडी झालेला आहे. पनीर चिल्ली मसाला पाहू शकता छान असं मस्त असा झालेला आहे. पाहू शकता ह्याच्यामध्ये आपण सर्व करण्यासाठी बाउलमध्ये काढून घेऊया. ही जर रेसिपी माझी तुम्हाला जर छान वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या अनमोल कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. आणि अशा माझ्या आनंद किचन रेसिपी चॅनलवर नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी अजून येतील. पौष्टिक अशी रेसिपी आहे. पौष्टिक अशा रेसिपी पोस्ट होतील तर तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता मस्त अशी चविष्ट अशी आपली रेसिपी झालेली आहे. चिल्ली पनीर मसाला मस्तपैकी असा झालेला आहे. पाहू शकता मस्त चविष्ट असा ही रेसिपी झालेली आहे. पाहू शकता. जर रेसिपी तुम्हाला जर छान वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा. तर चला बाय बाय. थँक्यू.